जे नवीन यूट्यूबर आहे किंवा ज्यांच्या चॅनलला चालू करून वर्ष दीड वर्ष झालेलं आहे, पण जे यूट्यूब चॅनलमध्ये सक्सेस झालेलं नाहीये, तर सक्सेस न होण्याचं महत्त्वाचं कारण आहे, की तुम्ही फक्त काय केलेला यूट्यूब चॅनल चालू केलेला. यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर फक्त धडाधड काय केलेला यूट्यूब व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहे. पण तुम्हाला खरं कारण माहीत आहे का? वाय-टी स्टुडिओ तुम्हाला यूट्यूबने का दिलेला आहे? आता यूट्यूब जर आहे, तर यूट्यूबने परत वाय-टी स्टुडिओमध्ये आपल्याला व्हिडिओ अपलोडिंग दिलेला आहे किंवा अजून काही हिडन सेटिंग दिलेलं आहे. पण आपण नवीन युट्यूबर काय करतो त्या हिडन सेटिंग माहीत न करता फक्त आपल्या कामावरती फोकस करतो. पण तुम्ही कितीही कामावरती फोकस करा, पण ज्या वाय-टी स्टुडिओच्या हिडन सेटिंग आहे म्हणजे ते वाय-टी स्टुडिओ ॲपमध्ये असो किंवा तुम्ही वाय-टी स्टुडिओ हे क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करता, मग तिथे काही हिडन सेटिंग असतात त्या असो. तुम्ही ह्या सेटिंग न करता काय करता फक्त चॅनलवरती काम करायला सुरुवात करता किंवा वाय-टी स्टुडिओमध्ये अशा काही गोष्टी आहे, की ज्या गोष्टी आपण काय करून शिकून आपला चॅनल हा लवकरात लवकर काय करू शकतो, ग्रो करू शकतो. पण जनरली काय असतं नवीन युट्यूबरला ह्या गोष्टी काय होतात लवकर समजत नाही. मग न समजल्यामुळे काय होतं त्यांचं वर्ष दीड वर्ष असं निघून जातं, की त्यानंतर त्यांना कळतं, की कुठेतरी आपलं काहीतरी चुका होत आहे. मग ते काय करायला लागतात माझ्या चॅनलसारखे टेक्निकल व्हिडिओ बघायला सुरुवात करतात. पण तोपर्यंत काय होतं खूप सारा टाईम गेलेला असतो, खूप सारा टाईम वेस्ट गेलेला असतो, की ज्यावेळेस ते फ्रस्ट्रेशन स्टेजमध्ये किंवा डिप्रेशन स्टेजमध्ये आलेले असतात. जर तुम्हाला पण वाटत असेल, की आपल्याला डिप्रेशन स्टेजमध्ये जायचं नाहीये किंवा आपला चॅनल आपण सुरू केल्यानंतरच आपला चॅनल ग्रो झाला पाहिजे, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मी पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ काढणार आहे. वाय-टी स्टुडिओ ॲपच्या ज्या हिडन सेटिंग आहे त्या ए टू झेड सेटिंग म्हणजे चॅनल ग्रो करण्यासाठी आणि त्यानंतर जे वाय-टी स्टुडिओ तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करता, तर तिथे काही ज्या हिडन सेटिंग असतात, असा पार्ट 1 आणि पार्ट 2 असे 2 व्हिडिओ काढणार आहे. ते व्हिडिओ तुमच्यासाठी एक भन्नाट सीरीज ठरणार आहे, जर तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, कोणतीही स्टेप ही स्किप न करता बघायची आहे. कारण तुम्ही एक जरी स्टेप मिस केली किंवा स्किप केली, तर काय होतं आपण आपला चॅनल मॉनिटाईज करतो, आपल्या चॅनलचा क्रायटेरिया पूर्ण करतो. पण काही वेळेस आपल्या अशा चुकीच्या सेटिंग होऊन जातात किंवा असे चॅनल बनवताना गडबड होऊन जाते. आता चॅनल कसा बनवायचा ए टू झेड पद्धतीने ही एकही स्टेप न चुकता, तर त्यामुळे काय होऊ शकतं चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्हाला पस्तावा येणार नाही. कारण आता जनरली सांगते, की आपण चॅनल मॉनिटायझेशन क्रायटेरिया कंप्लीट करतो. पण आपल्या काही सेटिंगमध्ये किंवा चॅनल बनवताना अशा काही चुका होऊन जातात, की त्या चुका केल्यामुळे काय होतं आपला चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर पण आपल्या अकाउंटला ₹1 पण येत नाही. मग तो ₹1 येण्याचं कारण काय असतं, की तुम्ही ज्या चुका केलेल्या असतात सेटिंगमध्ये. व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या आधी तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता आजच्या व्हिडिओमधील जे प्रमोशनचे मानकरी आहे. तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायची आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन आपल्या चॅनलवरती केलं जावं, तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, जर माझ्या ह्या व्हिडिओवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आजचा व्हिडिओ आहे तो व्हिडिओ काय करायचा आहे पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाइप करायला विसरायचं नाहीये. तर चला मग वाट कसली बघताय व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मी माझं वाय-टी स्टुडिओ ओपन केलेलं आहे. वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, की जे माझे टोटल सबस्क्रायबर आहे ते टोटल सबस्क्रायबर आणि जे माझं चॅनलचं नाव आहे ते वरती शो होत आहे. त्यानंतर बघा चॅनल एनालिटिक्स आहे. लास्ट 28 डेज. आता इथे तुम्हाला तुमचे व्ह्यूज, वॉच टाईम, सबस्क्रायबर आणि जो एस्टिमेटेड रेव्हेन्यू आहे तो दिसणार आहे. पण हा तुमचा आहे 28 दिवसाचा. आता बघा इथे कदाचित माझे जे व्ह्यूज आहे, वॉच टाईम आहे, सबस्क्रायबर आहे, हे मला जास्त दिसतील. पण कदाचित 4 ते 5 दिवसांनी किंवा 9 ते 10 दिवसांनी काय होतील, इथं अचानक तो काय होईल, तो आकडा जो आहे तो कमी दिसेल. का कमी दिसेल? तर बघा आता सपोज आजपर्यंत माझे व्हिडिओ खूप चांगले चाललेले, खूप चांगले सबस्क्रायबर मिळालेले, खूप चांगले व्ह्यूज मिळालेले. पण जनरली आता मी यानंतर जे व्हिडिओ टाकणार आहे पुढचे 7-8 दिवस, त्यांना काय झाले, व्ह्यूज डाऊन झाले. म्हणजे माझे व्हिडिओ काही ऑडियन्सला आवडले नाही किंवा म्हणजे जास्त सबस्क्रायबर त्या व्हिडिओमधून मिळाले नाही. तर काय होणार आहे, कुठेतरी तो आकडा डाऊन होणार आहे. आणि तुम्हाला माहीत आहे हे 28 दिवसाचं अपडेट होत असतं. म्हणजे आज 1 दिवस ॲड झाला, तर मागचा 1 दिवस काय होतो, वजा होतो. आता उद्याचा 1 दिवस काय झाला, ॲड झाला, तर मागचा काय होणार आहे, 1 दिवस ॲड होणार आहे. म्हणजे तो 28 दिवसाचा पुढे-पुढे 1 दिवस काय होत राहतो, ॲड होत राहतो आणि मागचा 1-1 दिवस वजा होत राहतो. त्यामुळे हा काय होतो, हा जो वॉच टाईम आहे, सबस्क्रायबर आहे, व्ह्यूज आहे, हे काय होतात, कमी जास्त होत राहतात. त्यामुळे जे नवीन युट्यूबर आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही. माझा वॉच टाईम कमी झाला, माझे सबस्क्रायबर कमी झाले, म्हणजेच माझा चॅनल हा ग्रो होत नाहीये. तर आता ग्रो होण्याचं जे महत्त्वाचं कारण आहे, तुमचा चॅनल ग्रो होताना कुठे दिसणार ते पण मी तुम्हाला सांगते व्हिडिओमध्ये, ठीक आहे? तर त्याआधी तुम्हाला बघा ज्या हिडन सेटिंग आहे, मी त्या एकदम फास्ट सांगून देते. कारण मी काल ऑलरेडी व्हिडिओमध्ये त्या सांगितलेल्या आहे. तर मी फक्त तुम्हाला काय सांगते, बघा जो वरती तुम्हाला प्रोफाइल पिक दिसत आहे, त्या प्रोफाइल पिकमध्ये जायचं आहे. प्रोफाइल पिकमध्ये गेल्यानंतर जो वरती पेन आयकॉन आहे, त्या पेन आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. पेन आयकॉनवरती क्लिक केल्यानंतर जो होम टॅब आहे, त्या होम टॅबमध्ये तुम्हाला जायचं आहे. होम टॅब हे दोन्ही ऑप्शन काय करायचे आहे, तुम्हाला ऑन करायचे आहे. ते का ऑन करायचे ऑलरेडी मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा फॉर यूमध्ये तुम्हाला मोर सेटिंग दिसत आहे.
त्या मोर सेटिंग ऑप्शनवरती जायचं आहे. आता व्हिडिओ, शॉर्ट, लाईव्ह स्ट्रीम हे तिन्ही ऑप्शन तुम्हाला ऑन ठेवायचे आहे. कारण यामधला एक जरी ऑप्शन तुमचा बंद असला, तर तुमच्या ऑडियन्सला काय होणार नाही. तुम्ही शॉर्ट बंद ठेवला, तर तुमचे शॉर्ट हे ऑडियन्सला सजेस्ट केले जाणार नाही. तुम्ही जर लाईव्ह घेतलं, तर तुमचे लाईव्ह हे केले जाणार नाही. जास्तीत जास्त ऑडियन्सला सजेस्ट केले जाणार नाही. त्यानंतर ऑल कंटेंट रिकमेंड म्हणजे तुमचे चॅनलवरती आतापर्यंत जेवढे व्हिडिओ आहे, ते सगळे व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या ऑडियन्सला हे सजेस्ट केले जावे, तर त्यासाठी तुम्हाला पहिला ऑप्शन ऑन ठेवायचा आहे. दुसरा ऑप्शन रिसेंट कंटेंट ओनली नेहमी बंद ठेवायचा आहे. जर तुम्ही दुसरा ऑप्शन ऑन ठेवला, तर फक्त तुम्ही जो लेटेस्ट व्हिडिओ अपलोड करत आहात किंवा तुमचे जे 12 महिन्यामधले व्हिडिओ आहे, तेच ऑडियन्सला काय केले जाणार, सजेस्ट केले जाणार. यामुळे कुठेतरी तुमचा चॅनल हा ग्रो होण्याचे चान्सेस काय होतात, कमी होऊन जातात. त्यानंतर बघा तुम्हाला बॅक यायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही प्रोफाईल पिकवरती क्लिक करता, प्रोफाईल पिकवरती क्लिक केल्यानंतर बघा पेन आयकॉनवरती न जाता तुम्हाला खाली सेटिंगचा आयकॉन दिसत आहे. त्या सेटिंगच्या आयकॉनवरती जायचं आहे. आता भरपूर सारे युट्यूबर मला म्हणतात आमच्या चॅनलवरती हा ऑप्शन दिसत नाही, तो ऑप्शन दिसत नाही. मग का दिसत नाही ते बघून घ्या. आता पुश नोटिफिकेशनमध्ये तुम्हाला जायचं आहे. इथं तुम्हाला जेवढे ऑप्शन्स आहे, आता कमेंटवरती गेल्यानंतर बघा ऑल ठेवायचं आहे. एव्हरी इम्पॉर्टंट कमेंट तुम्हाला काय करायची, तुमच्या चॅनलवरती शो करायची आहे. कमेंटमुळे चॅनलवरती एंगेजमेंट वाढते, तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल होतात. त्यानंतर बघा अॅनालिटिक्स, अचिव्हमेंट, पॉलिसी, ऑन, अपडेट्स ही 5ही ऑप्शन काय करायचे आहे, तुम्हाला ऑन ठेवायचे आहे. जर कुठेतरी तुम्हाला वाटत असेल की तुमचा चॅनल हा ग्रो होत नाहीये, तर तुम्हाला काय करायचे आहे, 4ही ऑप्शन काय करायचे आहे, मी सांगितल्या पद्धतीने वन बाय वन काय करायचे आहे, बंद करायचे आहे आणि 5 ते 10 मिनिटांनी काय करायचे आहे, हे ऑप्शन पर काय करायचे आहे, ऑन करायचे आहे. यामुळे काय होईल, तुमच्या ज्या सगळ्या सेटिंग्स आहेत त्या काय होऊन जातील, फ्रेश होऊन जातील. त्यानंतर तुम्हाला क्लोज करायचं आहे आणि बॅक यायचं आहे. आता ऑडियन्स तुम्हाला इथे बघायचं आहे की जर तुम्ही चिल्ड्रनचे व्हिडिओ बनवत असाल, छोट्या मुलांचे व्हिडिओ बनवत असाल, तर तुम्हाला ऑडियन्समध्ये काय करायचं आहे, येस आय ऑलमोस्ट अपलोडेड कंटेंट दॅट मेड फॉर चिल्ड्रन. जर तुम्ही मुलांसाठी व्हिडिओ बनवत असाल, म्हणजे माझ्या प्रकारे व्हिडिओ बनवत असाल मोठ्या लोकांसाठी किंवा मोठ्या ऑडियन्ससाठी, तर तुम्हाला जो सेकंड ऑप्शन आहे, नो आय ऑलमोस्ट नेव्हर अपलोड दॅट कंटेंट्स, तो ऑप्शन काय करायचा आहे, तुम्हाला ऑन ठेवायचा आहे. त्यानंतर क्लोज करायचा आहे. कंट्री ऑफ रेसिडन्स, तर जर तुम्ही हिंदी लँग्वेजमध्ये व्हिडिओ बनवत असाल, तर तुम्हाला कंट्री ऑफ रेसिडन्समध्ये काय करायचं आहे, आशिया टाईप करायचं आहे. आसिया, ASIA. ठीक आहे. पण आता मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवते म्हणून मी इंडिया सिलेक्ट केलेला आहे. ठीक आहे. तर त्यानंतर बघा तुम्हाला क्लिप्स, व्ह्युअर कॅन क्लिप अँड शेअर माय व्हिडिओज या ऑप्शनला ऑन ठेवायचं आहे. काय करू शकतो, व्ह्युअर तुमचे व्हिडिओचा क्लिप बनवू शकतो, तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करू शकतो. यामुळे काय होतं, तुमच्या चॅनलवरती एखाद्याने तुमच्या व्हिडिओची क्लिप बनवली, तर ती क्लिप काय होणार आहे, तुमचीच व्हायरल होणार आहे, तुमचीच फेस व्हॅल्यू काय होणार आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. किंवा तुम्ही जर एखाद्या व्हिडिओ म्हणजे तुमचा एखादा व्हिडिओ लोकांना आवडला, त्यांनी काय केलं, जास्तीत जास्त ऑडियन्सला काय केला, शेअर केला, तर त्यामुळे काय होणार आहे, ऑटोमॅटिक तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज येणार आहे. त्यामुळे हा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे. त्यानंतर बघा हाईप. आता हाईप ऑप्शन भरपूर सारे युट्यूबर मला बोलतात की आमच्या चॅनलवरती हाईप हा ऑप्शन येत नाहीये. मग महत्वाचं कारण हे असतं की हाईप ऑप्शन का येत नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्या चॅनलवरती हाईप हा ऑप्शन यावा, तर त्यासाठी तुम्हाला हा हाईप ऑप्शन काय करायचा आहे, ऑन ठेवायचा आहे. त्यानंतर बघा टॅग प्रॉडक्ट्स ऑटोमॅटिकली, जर तुमचा चॅनल मॉनिटाईज असेल तर हा ऑप्शन ऑन ठेवायचा आहे की तुमच्या चॅनलनुसार किंवा तुम्ही जो व्हिडिओ बनवत असाल त्यानुसार ऑटोमॅटिकली काय होईल, तुमच्या व्हिडिओवरती प्रॉडक्ट हे काय केले जातील, टॅग केले जातील. आणि भरपूर सारे जर सुजाता मगारे आहे, त्यांनी मला सांगितलेलं की ब्रँड पार्टनरशिप मला लवकरात लवकर एक्सप्लेन करा. तर सुजाता मगारे, जर तुम्हाला ह्याबद्दल डिटेल नॉलेज पाहिजे असेल तर ह्या ब्रँड पार्टनर ॲक्सेसवरती जायचं आहे. ब्रँड पार्टनर ॲक्सेसवरती गेल्यानंतर लर्न मोर ह्या ऑप्शनवरती जायचं आहे आणि तिथे जेवढी माहिती दिलेली आहे त्या माहितीचा स्क्रीनशॉट काढा आणि ChatGPTला विचारा. ChatGPT तुम्हाला A to Z माहिती ह्या ब्रँड पार्टनरशिप म्हणजे तुम्हाला ब्रँड कसा कनेक्ट करायचा तुमच्या चॅनलला, हे सगळं काय करेल, A to Z सांगेल. आता मी इथे टाइमपास करत नाही, ठीक आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. या पद्धतीने ह्या सेटिंग होत्या, त्या सेटिंग केल्या आपण. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला जो अॅनालिटिक्स बटन आहे, अॅनालिटिक्स बटनवरती जायचं आहे. आता खूप सारे ऑडियन्स आहे की जे मला कमेंट करत असतात की नक्की सबस्क्रायबर, वॉच टाइम हे पूर्ण कुठे बघायचे. तर मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगते. बघा हे व्ह्यूज आहे. आता ह्या व्ह्यूजवरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला वरती दिसेल 7 दिवसाचा, 28 दिवसाचा, 90 दिवसाचा, 365 दिवसाचा. या पद्धतीने काय करू शकता तुम्ही, 90 दिवस, 365 दिवस, म्हणजे जेव्हा तुमचं चॅनल चालू केलेलं आहे तेव्हापासून तर आत्तापर्यंतचा तुम्ही सगळा वॉच टाइम काय करू शकता, वन बाय वन बघू शकता. ठीक आहे, म्हणजे तुमचे व्ह्यूज बघू शकता. त्यानंतर बघा तुमचा वॉच टाइम तुम्ही बघू शकता. वॉच टाइम तुम्हाला 7 दिवसाचा, 28 दिवसाचा, 90 दिवसाचा, या पद्धतीने तुम्ही क्लिक करून काय करू शकता, तुमचा वॉच टाइम हा करू शकता, इझिली बघू शकता. त्यानंतर बघा तुमचा जो सबस्क्रायबर आहे, आता सबस्क्रायबर पण बघा तुम्ही इथं बघू शकता का तुमचे 7 दिवसात तुम्हाला किती सबस्क्रायबर मिळालेले आहे, 28 दिवसात किती मिळालेले आहे, 90 दिवसात किती मिळालेले आहे. या पद्धतीने काय करू शकता तुम्ही, तुमचे सबस्क्रायबर काय करू शकता, बघू शकता. ठीक आहे. तर त्यानंतर आहे बघा तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता बघा महत्वाचं आहे, तुमच्या चॅनलवरती जे ऑडियन्स आहे, ती ऑडियन्स नक्की त्यांना तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, ही सुद्धा आपल्याला YT स्टुडिओ सांगतं.
त्यासाठी आपल्याला जायचं आहे ऑडियन्सवरती. आता ऑडियन्सवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला इथे दिसत असेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्या चॅनलवरती जे न्यू व्ह्यूअर्स आहे, ऑडियन्स बाय वॉच बिहेवियर, न्यू व्ह्यूअर्स 62.9%, कॅज्युअल व्ह्यूअर्स 36.2%. याचा अर्थ काय आहे? न्यू व्ह्यूअर्स माझ्या चॅनलवरती 62% आहे. म्हणजेच जे कॅज्युअल व्ह्यूअर आहे, म्हणजे जे रेग्युलर व्ह्यूअर्स आहेत, जे सबस्क्रायबर आहे, त्यांच्यापेक्षा जे न्यू व्ह्यूअर्स आहे ते जास्त आहे. म्हणजेच याचा अर्थ काय? माझे व्हिडिओ YouTube काय करत आहे? जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पुश करत आहे, रिकमेंड करत आहे किंवा जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओचे इम्प्रेशन काय करत आहे? YouTube जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत काय करत आहे? पाठवत आहे. ठीक आहे. तर याचा अर्थ हा झाला, की YouTube त्याचं काम करत आहे तुम्हाला तुमच्या कामावरती, म्हणजे तुमच्या थंबनेलवरती, तुमच्या टायटलवरती आणि तुमचा जो मधला कंटेंट आहे, त्या कंटेंटवरती लक्ष द्यायचं आहे. त्यानंतर बघा, आता बघा पॉप्युलर विथ रेग्युलर व्ह्यूअर्स, पॉप्युलर विथ कॅज्युअल व्ह्यूअर्स, पॉप्युलर विथ न्यू व्ह्यूअर्स. म्हणजे तुमच्या व्ह्यूअर्सला नक्की तुमचे कोणते व्हिडिओ आवडलेले आहे, ते YouTubeने आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. मग आपल्याला काय काम करायचं आहे? ह्याच पद्धतीचं, ह्याच टॉपिकवरती जास्तीत जास्त व्हिडिओ वेगवेगळ्या पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा राहिला सगळ्यात आता व्हिडिओ अपलोडिंग टाईम. मला खूप सारे नवीन युट्यूबर आहे की त्यांच्या भन्नाट कमेंट्स येतात की जो व्हिडिओ असतो व्हिडिओ अपलोडिंगचा परफेक्ट टाइम मला सांगा. तर आता प्रत्येक चॅनलनुसार काय असणार आहे, तुमचा ऑडियन्स हा वेगवेगळा असणार आहे. माझा ऑडियन्स वेगळ्या टाइमला ऍक्टिव्ह असणार आहे, तुमचा वेगळ्या टाइमला ऍक्टिव्ह असणार आहे. मग ते कसं बघायचं बघा की तुम्हाला व्हिडिओ नक्की कोणत्या टाइमला अपलोड करायचा आहे. तर व्हेन युअर व्ह्युअर्स आर ऑन युट्यूब. आता इथं तुम्हाला दिसत असेल बघा माझा ग्राफ जवळपास 11 म्हणजे ना 12 वाजता, 12 वाजेपासून तर 17:59 म्हणजे जवळपास 8 वाजेपर्यंत. आता 11 बघा, 11, 12, 13, 13 म्हणजेच काय 1 वाजला, 14 म्हणजेच काय 2 वाजले. ह्या पद्धतीने तुम्हाला तुमचं कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. आता दुपारी बघा, दुपारी जेव्हा तुम्ही 12 नंतर करता तर 13, 14 असं वाढत चालतं. आणि जेव्हा तुम्ही संध्याकाळी रात्री 12 नंतर करता तर तो 1, 2 ऑटोमॅटिकली 1, 2 असतो. ठीक आहे. तर या पद्धतीने बघा 12 ते 8 मध्ये माझा ऑडियन्स फुल्ली ऍक्टिव्ह आहे. म्हणजेच काय, एक तर मी 12ला व्हिडिओ अपलोड केला तरी माझा व्हिडिओ काय होऊ शकतो, जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येऊ शकतो, कारण त्यावेळेस ऍक्टिव्ह ऑडियन्स आहे. त्यानंतर बघा तुम्ही 17:59 म्हणजेच माझा ऑडियन्स जो आहे 6 ते 7 मध्ये पण जास्त ऍक्टिव्ह आहे. मग मी 6 ते 7 मध्ये जरी माझा व्हिडिओ काय केला, अपलोड केला किंवा पब्लिक केला तरी माझ्या व्हिडिओला काय येणार आहे, जास्तीत जास्त व्ह्यूज येणार आहे. कारण तुम्हाला माहित आहे सुरुवातीच्या 2 तासात तुमच्या व्हिडिओला जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर नक्कीच काय होतं, तुमचा व्हिडिओ हा जास्तीत जास्त काय होतो, व्हायरल होतो किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येतो. त्यानंतर बघा आता राहिलं तुमचं वरती तुम्हाला ऑप्शन दिसत असेल रिव्ह्यू ट्रेंड्स. आपल्याला रिव्ह्यू ट्रेंड्स कंटेंट काही महत्वाचं नाही. आता त्यानंतर आहे ट्रेंड्स ऑप्शनवरती जायचं. आता ट्रेंड्स ऑप्शनवरती गेल्यानंतर बघा तुम्हाला वायटी स्टुडिओ स्वतः सांगत आहे की तुम्ही तुमच्या चॅनलवरती जर ह्या पद्धतीचे व्हिडिओ बनवले तर लवकरात लवकर काय होईल, तुमचा चॅनल हा ग्रो होईल. मग आता बघा एक्सप्लोर टॉपिक वरती गेल्यानंतर तुम्हाला दिसत असेल बघा टॉप सर्चेसमध्ये. आता टॉप सर्चेसच्या समोर जो ॲरो आहे त्या ॲरोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसत असेल की YouTubeवरती तुमच्या चॅनलशी रिलेटेड जो ऑडियन्स आहे तो ऑडियन्स ह्या पद्धतीचे व्हिडिओ जवळपास YouTubeने आपल्याला 10 ते 12 टॉपिक दिलेले आहे. ह्या पद्धतीचे व्हिडिओ काय करत आहे, जास्तीत जास्त बघत आहे. मग तुम्हाला ह्याच पद्धतीचे काय करायचे आहे, जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचे आहे. मग तो कुकिंग चॅनल असेल तर कुकिंगच्या रेसिपी शो केल्या जातील, ब्लॉगिंग असेल तर ब्लॉगिंगची टॉपिक रिलेटेड म्हणजे ऑडियन्सला नक्की कोणत्या पद्धतीचे ब्लॉगिंग आवडतात त्या पद्धतीचे टॉपिक इथे काय केले जातील, म्हणजे तुम्हाला रिकमेंड केले जातील. तर त्या पद्धतीने काय करायचं आहे, तुम्हाला जास्तीत जास्त व्हिडिओ ह्या टॉपिकवरती बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच तुम्ही ज्यावेळेस ह्या पद्धतीने टॉपिक किंवा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा, तुमचे जास्तीत जास्त व्हिडिओ काय होतील, व्हायरल होतील किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येतील. त्यानंतर बघा तुम्हाला टॉप सर्चेसमध्ये दिसत असेल. आता खाली आल्यानंतर बघा तुम्हाला व्हिडिओ पण दाखवलेला आहे की रिसेंट व्हिडिओ ह्या पद्धतीचे तुम्ही व्हिडिओ बनवा, ह्या पद्धतीचे थंबनेल टाका, ह्या पद्धतीचं टायटल टाका, की ज्यामुळे काय होईल बघा खूप सारे व्हिडिओज पण केले राहतात, आपल्याला शो केले राहतात आपल्या चॅनल रिलेटेड. मग ह्या पद्धतीचे व्हिडिओ, ह्या पद्धतीचं टायटल, ह्या पद्धतीचं थंबनेल किंवा ह्या पद्धतीचा जो मधला कंटेंट आहे तो सगळा तुम्हाला काय करायचा आहे, तुमच्या पद्धतीने बनवायचा आहे आणि नक्कीच तुमचा चॅनल हा ग्रो होऊ शकतो. आता त्यानंतर महत्त्वाचं राहिलं की तुम्हाला कसं कळेल की माझे व्हिडिओज ऑडियन्सला आवडत आहे की नाही, माझा चॅनल YouTube ग्रो करत आहे की नाही किंवा माझा कोणता व्हिडिओ हा जास्तीत जास्त व्हायरल होणार हे आपल्याला कसं कळणार. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, सिम्पली काय करायचं आहे, बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर जो कंटेंट ऑप्शन आहे त्या कंटेंट ऑप्शनवरती जायचं आहे. कंटेंट ऑप्शनवरती गेल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला बघायचे असेल तर व्हिडिओवरती जाऊ शकता, शॉर्टवरती जाऊ शकता, लाईव्हवरती जाऊ शकता. की तुम्हाला बघायचं असेल कोणता शॉर्ट YouTubeने काय केलेला आहे, जास्तीत जास्त व्हायरल केलेला आहे. मग नक्की तो का व्हायरल केलेला आहे हे पण तुम्हाला कळू शकतं. मग त्याच पद्धतीचा तुम्हाला आधार घेऊन काय करायचं आहे, तुमचे जास्तीत जास्त व्हिडिओ हे व्हायरल करायचे आहे. मग त्यासाठी तुम्हाला व्ह्यू ऑल ऑप्शनवरती जायचं आहे. व्ह्यू ऑल ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्हाला मी माझा एक व्हिडिओ दाखवते. एक व्हिडिओ म्हणजे बघा तुम्ही बघू शकता तो व्हिडिओ ओपन केल्यानंतर बघा मी आता हा व्हिडिओ ओपन करते माझा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर बघा रोज ह्या व्हिडिओला माझे दिवसाला 1000-1500 व्ह्यूज हे आरामशीर येत आहे.
आणि आरामशीर हा व्हिडिओ काय करत आहे, माझी जी अर्निंग आहे ती अर्निंग काय करत आहे, तयार करत आहे. तर आता इथं बघा तुम्हाला एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन दिसत असेल 4.5 मिनिट. म्हणजे अजून पण जेवढे ऑडियन्स म्हणजे जवळपास 23-24 काय 25,000 त्याला 25,000च्या वरती व्ह्यूज गेलेले आहे. 25,000च्या वरती व्ह्यूज गेल्यानंतर माझ्या व्हिडिओला म्हणजे लगभग जेवढे 25,000 व्ह्यूज आलेले आहे, त्यामध्ये प्रत्येक ऑडियन्सने कमीत कमी माझा व्हिडिओ हा 4.5 मिनिट बघितलेला आहे. असा याचा अर्थ होत आहे. 4.5 च्या वरती पण काय केलेलं आहे, बघितलेलं आहे. त्यानंतर बघा इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट अजून पण म्हणजे एवढे दिवस झालेला आहे, तरी पण हा व्हिडिओ काय होत आहे, व्हायरल होत आहे किंवा व्ह्यूज घेऊन येत आहे. का बरं? तर अजून पण ते इम्प्रेशन हे ग्रीन सिम्बॉलमध्ये दाखवले जात आहे. ज्यावेळेस याच्यामधला एक जरी एरो डाऊन गेला, तर समजून जा तुमचा व्हिडिओ हा काय होणार आहे, तिथंच थांबणार आहे. पण जोपर्यंत तुमच्या व्हिडिओवरती व्ह्यूज, इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट, एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन हे सगळे एरो काय होणार आहे, वरच्या डायरेक्शनने, ग्रीन डायरेक्शनने किंवा ग्रीन कलरमध्ये शो केले जातील. समजून घ्या नक्कीच तुमचा हा व्हिडिओ काय होणार आहे, जास्तीत जास्त व्ह्यूज घेऊन येणार आहे. आता ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर लगेच तुम्हाला 2 ते 3 तासात ह्या गोष्टी शो व्हायला लागतात, की तुमच्या व्हिडिओत इम्प्रेशन किती येत आहे, क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट, त्यानंतर एव्हरेज व्ह्यू ड्युरेशन किती मिळत आहे, मग तो ग्रीन आहे का ब्लॅक आहे. ज्यावेळेस तुम्हाला ग्रीन दिसेल दोन्ही एरो, तर समजून जा हा व्हिडिओ नक्कीच तुमचा 1000च्या वरती व्ह्यूज घेऊन जाणार आहे, की जसा जसा ऑडियन्स बघेल, ऑडियन्सचा कसा इंटरेस्ट राहील, त्यानुसार ही गोष्ट काय होणार आहे, अपडेट होणार आहे. पण जर सुरुवातीलाच व्हिडिओ तुम्ही अपलोड केला आणि इथं तुम्हाला एखादा एरो ब्लॅक दिसला, तर समजून जा हा व्हिडिओ काय तुमचा व्हायरल होणार नाही. म्हणजे ह्या पद्धतीचे व्हिडिओ काही ऑडियन्सला पसंत नाहीये. तर ह्या पद्धतीने तुम्हाला जे तुमचं वायटी स्टुडिओ आहे, ते वायटी स्टुडिओ काय करायचं आहे, पूर्णपणे काय करायचं आहे, समजून मी तुम्हाला दिलेलं आहे. ह्या पद्धतीने तुम्हाला कुठलाही डाऊट आता यायला नको आहे. राहिला तुमचा डाऊट, की जे वायटी स्टुडिओ आहे तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करता, तर तिथं काही हिडन सेटिंग्स आहेत. त्या हिडन सेटिंग जोपर्यंत तुम्ही करत नाही, म्हणजे तुमचे कीवर्ड असतील, जोपर्यंत तुमचा चॅनल सर्चिंगमध्ये येत नाही, तोपर्यंत जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत तुमचा चॅनल हा पोहोचणार नाही. त्यानंतर तुमचे व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचण्यासाठी नक्की तुमच्या चॅनलमध्ये कोणते कीवर्ड्स ॲड करणं गरजेचं आहे. तर ती कीवर्ड्स आपल्याला इथं ॲपमध्ये टाकता येत नाही. ते कीवर्ड्स आपल्याला काय करायचे आहे, ब्राउझरमध्ये टाकायचे आहे. पण जर आता मी या सगळ्या सेटिंग सांगत बसली हिडन सेटिंग, म्हणजे अजून बघा इंडिव्हिज्युअल, ऑर्गनायझेशन भरपूर साऱ्या हिडन सेटिंग आहे, की छोट्या-छोट्या ज्या आपल्याला नवीन युट्यूबरला माहीत नसतात. तर त्या माहीत करून देण्याचं काम नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझं असेल. तर नेक्स्ट व्हिडिओ मी काय करेल, जे आपलं वायटी स्टुडिओ आहे ते क्रोम ब्राउझरमध्ये कसं ओपन करायचं किंवा त्याच्या ज्या हिडन सेटिंग आहे त्या सेटिंग कशा करायच्या, यावरती नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. आजचा व्हिडिओ जर महत्त्वाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये टाईप करायला विसरू नका. तर ह्याच पद्धतीचे व्हिडिओ काय करत असते, मी आपल्या चॅनलवरती घेऊन येत असते. YouTube संबंधित नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या छोट्या-छोट्या ट्रिक्स असतील, त्या ट्रिक्स असतील किंवा तुम्ही जे काही प्रश्न विचारता, त्या प्रश्नांची उत्तरं मी काय करत असते, व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर त्यासाठी जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर बेल आयकॉन आहे, त्या बेल आयकॉनला काय करायचं आहे, प्रेस करायचं आहे, की ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल, सगळ्यात आधी काय होईल, माझं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. तर तुम्ही माझा कोणताही व्हिडिओ काय करणार नाही, मिस करणार नाही. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.